हे जरी मापण्याकून खरं असलं तरी अग्नी सर्व मिळून एक अग्नी आहे, हे बी खोटं नाही. अग्नी दोन नाही, अग्नी मोडल्या जात नाही. अग्नीला भूत भविष्य वर्तमान नाही आणि अग्नीचे प्रकार नाहीत. सर्व प्रकार मिळून एक अग्नी, ती इंधनाचे प्रकार आहेत. ते स्थलाचे कालाचे प्रकार आहेत. त्या सर्व प्रकाराला उल्लंघून अग्नी एक आहे. तसं थेंब, धार, ओहळ, नदी, तलाव, सागर हे औपाधीचे प्रकार आहेत. हे कल्पित प्रकार आहेत. त्या सर्वाला ओलांडून पाणी एक आहे. पाणी एक आहे. पृथ्वीच्या खाच खळग्याला धरून पाणी मोडले ती सागर, पृथ्वीची उपाधी धरून. पृथ्वीचा खाच खळगा किती, सखोल भाग किती, तितक्या जाण्यात पाणी साचलेले. ती पातळी समुद्राची. असं म्हटलं जातं की समुद्र पातळी, आणि तो खाच खळगा आहे. तुम्ही खळगा मोडला का पाणी मोडलं? नदी मधली, नदी म्हणजे पृथ्वीचा चर आहे एक कार्य ती प्रवाहान झालेली, आणि त्याच्यात पाणी चाललेलं आहे. तुम्ही पाणी मोडलं, चारीला धरून मोडलं, चराला धरून मोडलं. तलाव आहे, सरोवर आहे, नैसर्गिक असेल, प्रतिम असेल, तो खळगा आहे तिथून पाणी अडवलेलं आहे तिथून. त्याला धरून तुम्ही तलाव म्हटली. नुसत्या पाण्याला तलाव नाहीत म्हणे. नुसत्या पाण्याचं तलाव नाव नाही, आणि पाण्याला सोडून तलाव नाही. नुसत्या पाण्याचं, केवळ पाण्याचं नदी नाव नाही. पृथ्वीचा सखोल भागाचा चर आणि त्याच्यात पाणी, त्याला नदी म्हणा. पृथ्वीचा विस्तारित मोठा खळगा आणि त्याच्यात साठलेलं साठवलेलं पाणी, त्याला सागर समुद्र म्हणा. कृत्रिम केलं त्याला तळ म्हणा. आकाशात पाण्याच्या अंशाचा भाग बाजूला झाला, लंब गोलाकार. तो लंब 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 का झाला? गुरुत्वाकर्षणामुळे, पृथ्वीच्या खेचण्यामुळे. गोलाकार काय आहे तर आकाशामध्ये सर्वच गोल आहेत. पाणीच काय, चिखल फेका गोल होतो. पृथ्वी गोल आहे, चंद्र गोल आहे, सूर्य गोल आहे. गोल हे स्वाभाविक आकृती सर्वाची. फिरण्यामुळं काही बी फिरले की गोल होते. पिठाचा उंडा सुद्धा परातीत फिरवला की गोल होतो. चिखलाचा गोळा गोल होतो. पाणी सुद्धा आकाशात फेकले की गोल होते, आणि थोडं लंब होतंय ते गुरुत्वाकर्षणामुळे. गोल होतंय ते स्वाभाविक फिरण्यामुळे. मग तो जो त्या अंशाला, पाण्याच्या अंशाला आकार प्राप्त झाला, तर तो उपाधिक आहे. गुरुत्वाकर्षणाची उपाधी आणि फिरण्याची उपाधी. फिरणं आणि गुरुत्वाकर्षण, लंब गोल. लंब गुरुत्वाकर्षणामुळे, आकर्षणामुळे, खालच्या खेचण्यामुळे, आणि गोल फिरण्यामुळे स्वाभाविक. कारण सर्वच फिरत आहे. पृथ्वी फिरती, चंद्र फिरतो, सूर्य फिरतो, आकाशगंगा फिरते, आकाश फिरते, मन फिरत आहे. सर्व फिरत, गतिमान आहे सर्व, प्रवाहरूप आहे. संसारित ती संसारात फिरणं या सर्वाचा स्वभाव आहे, आणि खेचणं पृथ्वीचा स्वभाव आहे. म्हणून लंब गोल थेंब. आणि मग ती मोजणार, कारण त्याच्या स्वभावताली परिचिन्नच मोजता येते. विस्तारित जे व्यापक आहे ते मोजता येत नाही. ब्रह्म का मोजता येत नाही? जाणीवेनं मोजता येत नाही, विचारानं मोजता येत नाही, तर्कानं मोजता येत नाही, इंद्रियानं मोजता येत नाही, कळत नाही, म्हणजे मोजता येत नाही. जे मोजण्यात आलं ते कळत असते, शब्दानं मोजता येत नाही. मोजता येत नाही, मोजता येत नाही.
जे व्यापक असते, निरपेक्ष असते, त्याला मोजायला उपाय नाही. मोजता काय येत असते, जे परिचिन्न येते. आणि परिच्छेद पाळल्यामुळं परिच्छेद मोजला, पाणी नाही मोडलं. तो थेंब सागराशी एक रूप आहे, सागर रूपच आहे. ती नदी सागर रूप आहे, ते तळ सागर रूप आहे, सागर पाणी रूप आहे. सागर सागर काय, सागर आपण एक सापेक्ष मोठ आहे म्हणून सागर सागर म्हणलं. सागर पण सागर नाही, समुद्र पण समुद्र. समुद्र पण एक औपाधिकच नाव आहे त्या खास खाळग्यामुळं. पृथ्वीच्या आणि पाण्याच्या संबंधात समुद्र नाव आहे. जास्त पृथ्वीच्या संबंधात आलेलं पाणी त्याला समुद्र म्हणावं. लंबायकार पृथ्वीच्या संबंधात आलेलं पाणी त्याला नदी म्हणावं. आडविल्यानं पृथ्वीच्या संबंधात आलेलं पाणी त्याला तळ म्हणावं. हवेत किंवा आकाशात पाण्याचा अंश तरळतो त्याला थेंब म्हणावं. आकाशात किंवा वायूमध्ये पाण्याचा प्रवाह असतो त्याला धार म्हणावं. आकाशातून यायला लागली, मेघातून किंवा भांड्यातून पडायला लागली, त्याला धार म्हणतो आपण. धारा, जलधारा. धारा ही औपाधिकच नाव आलं त्याच. मग पण धारा म्हणताना पाणी धारा नाही, धारा म्हणताना पाणी थेंब नाही, धारा नाही. धारा म्हणताना पाणी थेंब, धारा, नदी नाही, तळ नाही, समुद्र नाही. पाणी पाणी फक्त. आणि पाण्याला पाणी हे नाव पृथ्वी, अग्नी, वारा, आकाशामुळे त्याच्या सापेक्ष अपेक्षे नाही. पाणी अनाम आहे, सर्वच अनाम आहे. पृथ्वीला पण नाव नाही. पाण्यामुळं, अग्नीमुळं, वाऱ्यामुळं, आकाशामुळं पृथ्वी नाव आहे, त्याच्या अपेक्षे नाही. पाच भूताच्या एकमेकाच्या अपेक्षेमुळे पंचभूत नाव आहे. आणि एकमेकाच्या वेगवेगळ्या प्रकारामुळं, काही घट्ट आहे, काही पातळ आहे, काही उष्ण आहे, म्हणून पाच म्हणायचं त्याला, त्याच्या विविधतेमुळं. नाही तर भूत मात्र एक आहे. भूत, भौतिकता, भौतिक एक आहे. कारण पृथ्वी भूत आहे, पाणी भूत आहे, अग्नी भूत आहे, वायू भूत आहे, आकाश भूत आहे. कुठं वेगळे काय? आणि भूत कार्य आहे सर्व. आणि कार्य कारण रूप असते, कारण आहे सर्व. कारण माया आहे, मग माया आहे सर्व. आणि माया अध्यस्त असते, माया खरी नाही. मायाला अध्यस्त असल्यामुळं स्वरूपानं नाही ती, ते अधिष्ठान स्वरूप आहे. म्हणून असं जर पाहत गेलो तर आपण त्यांना, इकडं जर पाहत गेलो तर ब्रह्मच ते मोजता येत नाही. आणि इकडं तसाच औपाधिक जरी धरला तर थेंबानं मोजता आलं तर ते स्वभाव चाललं मोडलं, औपाधी मोडली. आणि ते मोजताना पाणी वेगळं नाही हे सांगायचं होतं. तसं स्वरूपाबद्दल ज्या काही लक्षणं केलेल्या आहेत, सत आहे, चित आहे, आनंद आहे, असंग आहे, अद्वय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, व्यापक आहे, अशी जी काही निरंजन आहे, अव्यक्त आहे, अव्यवहारी, अवाच्य, अशा ज्या काही अनेक प्रकारच्या श्रुतीनं, शास्त्रानं, उपनिषदानं, महात्म्यानं जे जे काही निर्देश करण्यासाठी काही केलंय तर मोडलं म्हणावं लागलं, पण मोजून बी नाही मोडलं. जसं पाणी थेंब म्हणले, मोडलं, तुमचा व्यवहार झाला मोजण्याचा, पण पाणी न मोजण्यातच आहे. आणि मग ते मोजताना तितकंच नाही पाणी, थेंबच नाही पाणी. तुम्ही पाण्याला नदी म्हणली, पाणी नदी नाही. तुमचं काम भागलं नदी म्हणून, तुम्हाला कळालं, दुसऱ्याला सांगायचं होतं त्याला कळालं, व्यवहार झाला तुमचा, पण पाणी नदी नाही, कधीच नाही. पाणी तळ नाही, पाणी थेंब नाही, पाणी धार नाही. क्षणाची गोष्ट. पाणी समुद्र पण नाही. जास्त काळ पाण्याला समुद्र म्हणतात, काही काळ पाण्याला नदी म्हणतात.
काही काळ पाण्याला धार म्हणतात, काही काळ पाण्याला थेंब म्हणतात, काही काळ पाण्याला तळ म्हणतात. ती गोष्ट त्याच्या उपाधी, त्याच्या लक्षणात, त्याच्या वेळाला, त्याच्या प्रसंगात ध्यानात जी गोष्ट, पण ती म्हणून बी ते नाही. याहून विलक्षण पाण्याला नदी म्हणताना खरं नाही बोलणं. ती नदी म्हणताना नदीहून विलक्षण आहे पाणी. तुमचं काम भागलं, नदी म्हणून थांबले तुम्ही, व्यवहार झाला तुमचा, पण पाणी नदी नाही. संयोगिक बोलणं आहे ती, स्थल काल व्यक्ती सापेक्षित बोलणं आहे ती, निरपेक्ष बोलणं नाही, ते खरं बोलणं नाही. हेच आहे. आणि कशासाठी? तर तुमचा व्यवहार होण्यासाठी आणि इतराची व्यावृत्ती होऊन व्यवहार होत असतो. मग तसाच ज्ञानोबा म्हणतात, असदाची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूपाशी. तर परमात्म्याला सचित आनंद जे नाव आहे, तर सत म्हणताना परमात्मा सतच नाही, चिदाशी, आनंदाशी, अव्यवहार्याशी, अवाच्याशी, अव्यक्ताशी, असंगाशी ते बी येतो. सत म्हणताना नुसतं सतच नाही, ते बी, आणि ते म्हणताना तेच नाही, हे बी, आणि हे ते काहीच नाही, एकच आहे. शिकून कळायला पाहिजे, ही खून कळायली पाहिजे. बाप रखमादेवर खून बांधली कैसी, त्या अशा खुणा काही चुकू नको. म्हणून त्या अशा खुनेनं परमात्मा आपल्या लक्षात घ्यावा. आणि लक्षात घ्यावं म्हणजे आपणच आहेत. लक्षात घेतल्यावर कळतं की काय लक्षात घेतलं आणि काय लक्षात नव्हतं. त्या सर्वच लाटक्या गोष्टी. म्हणून व्यावृत्ती करण्यासाठी सत शब्द आणि व्यावृत्ती करण्यासाठी चित शब्द, असदाची व्यावृत्ती करण्यासाठी सत शब्द श्रुतीनं उच्चारला, आणि जडाची व्यावृत्ती करण्यासाठी चित शब्द उच्चारला. वास्तविक परमात्म्यात चिद हे नाव नाही, पाण्यात घालून त्याला ठेवलेलं नाव नाही कोणी. त्याला जडाची व्यावृत्ती करण्यासाठी सत म्हणते. जड जर संपुष्टात आलं, जडता जर नाही राहिली आणि नाही राहत, ज्या वेळेला परिपूर्णतेनं परमात्मा लक्षात आला, त्यावेळेला जडता नाही कळत. मला वाटतं 15व्या अध्यायाची ओवी माऊलीची, मग म्हणे सर्वत्र सचितानंदू, मीच एक स्वतः सिद्धू, जो आपले नेशी भेदू नेनून जाणे. माऊली म्हणतात, मग सर्वत्र सचितानंद म्हणतो तो. काय सचितानंद? अरे आत्मा तर सचितानंद, जग दानात्म पदार्थ बी सचितानंद. सचितानंदाला सोडून काहीच नाही. दगड बी सचितानंद, माती बी सचितानंद, पाणी बी सचितानंद, देह बी सचितानंद, केस बी सचितानंद, आकाश बी सचितानंद, माया बी सचितानंद, अज्ञान बी सचितानंद, संसार बी सचितानंद, जन्म बी सचितानंद, मृत्यू बी सचितानंद, फिरणं बी सचितानंद, न कळणं सचितानंद, कळणं सचितानंद, बंधन सचितानंद, मोक्ष बी सचितानंद. पण मग आधी नाही. मग म्हणे सर्वत्र सचितानंद. हे सर्व अपरोक्ष लक्षात आल्यावर, अपरोक्ष झाल्यावर जडताच राहत नाही. काय जड म्हणून काही पदार्थच नाही, जड चैतन्याशिवाय नाही, विशेष जड विशेष चैतन्याशिवाय नाही, आणि चैतन्याची विशेषता सामान्याशिवाय नाही. म्हणून विशेष चेतन आणि विशेष जड नाही, खरं चिद्रूपताच आहे, चिन्मात्रताच आहे. आणि हे लक्षात आल्यावर विशेष चित बी गेलं, विशेष जड बी गेलं. जड विशेष, चित विशेष, दोन्ही बी भ्रम ठरले, आणि चिद्रूपताच खरी.
आणि ते चिद्रूपता म्हणायचं काम नाही आता, कारण जडता होती. हे पहा, जडतेमुळे विशेष चेतन विशेष विशेष दोन्ही गेली. दोन्ही गेले की बोलणं गेलं, व्यवहार गेलं, कळणं गेलं, न कळणं गेलं. व्यवहारच गेला. व्यवहार गेल्यावर मन न गेलं म्हणून काही म्हणायचं नाही, काहीच नाही आता. म्हणून भाषा नाही तिथं. म्हणून सत असडता घालण्यासाठी, चिद जडता नाही असं वागण्यासाठी, घालण्यासाठी, व्यावृत्ती करण्यासाठी हे शब्द आहेत. श्रुती मातेनं सांगितलेली, गुरुनं सांगितलेली, साधू संतानं उद्घोषित केलेली, त्यांच्या मुखातून आलेली. आली मुखा वाटे अमृत वगैरे, कुठली तर सच्चिदानंद असंगाद्वय असे वगैरे वगैरे. म्हणून महाराजांना आतापर्यंत आपल्याला हा सत्य शब्द आहे, हा असदाची व्यावृत्ती, असदाचा निराश, असत्य काहीच नाही, असत्य म्हणून काहीच नाही, सदाच आहे सर्व, हे सांगण्यासाठी, असदाचा निराश करण्यासाठी. असदाचा निराश केला की भाषा संपली, सदाची, असदाची संपली, सदाची संपली. तशीच तीतपणा सांगतात आता की तसेच घटपटाधिकापासून अहंकाराधिकापर्यंत सर्व जड पदार्थ आहेत. घट पट म्हणजे मातीचं भांड किंवा अंगावरला कपडा, ही न्यायशास्त्राची भाषा आहे घटपट मानण्याची. मग घटपट या पदार्थापासून तर अहंकाराधिकापर्यंत सर्व जड पदार्थ आहेत, गुरुजी सांगतात. आपल्याला व्यवहारामध्ये की जड म्हणून माहिती, दगडे, लाकूडे, घराची सर्व मटेरियलचे पदार्थ आहे, सिमेंट, वीट काय वगैरे असतील ते, फरशी, फर्निचर, हे जड पदार्थ आहेत. घटपाटाधिक कपडे, अंगावरली बुट, सर्वाला मान्य आहेत, हे जड आहेत, कारण की ह्याला कळत नाही. हे कळत आणि ह्याला कळत नाही, असे जड पदार्थ आहेत. घटपाटाधिकापासून तर अहंकाराधिकापर्यंत हे कळायचं राहिलं आपल्याला. घटपटादी दगड, लाकडं, हे माती, पाणी, आग्न, वारा, आकाश, पंचभूतादी पसारा, हा सर्व पसारा जड आहे, हा सर्वाला अनुभूत आहे. जड शब्दाचा अर्थ यायला कळत नाही आणि ते कळत, ते कळतात, जाणणाऱ्याला ते कळतात आणि त्याला ते कळत नाही, आणि त्याला जाणणारा कळत नाही. असे हे बाकीचे पदार्थ आहेत. पण आपल्याला विवेक व्हावा की हे पदार्थ तर बाकीचे आहेत, अनुभूती तशी, पण शरीर बी तसंच आहे, त्याच कक्षेत आहे. इंद्रियानं दिसण्याचा व्यवहार होऊ द्या, जाणण्याचा इंद्रियाच्या द्वारानं, पण तो तरी ते बी दाखडायसारखे जड आहेत. प्राणानं सहकार्य करू द्या, प्राणाशिवाय वृत्ती बाहेर येत नाही, वृत्ती आकार धरीत नाही कशाचा, प्राणाच्या शक्तीशिवाय. हे जरी खरं असलं तरी बी प्राण दगडा इतका, माती इतका, पाण्या इतका जड आहे, मुरदार आहे, न जाणणार आहे, जड स्वरूप आहे. वृत्तीच आकार धरती, वृत्तीतच कळण्याचा व्यवहार होतो. चैतन्याचा, चिद्रूपतेचा जो व्यवहार होतो, चिदाचा, तो वृत्तीतच होतो, वृत्तीशिवाय होत नाही. वृत्ती व्याप्ती होत असते, पण तरी बी वृत्ती जडच आहे, माती इतकी, पाण्या इतकी, दगडासारखी जडी, ढ्याकळासारखीच एखाद्या शेतातल्या नांगराम काढलेल्या ढ्याकूळ जीव जितका जडी, तितके जडे मनोवृत्ती. आणि त्या वृत्तीमध्ये वृत्त्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार, मुख्यत्वानं 4 विभाग. तर मन संकल्प विकल्प जरी करीत असलं तरी जडच आहे. बुद्धी विवेक जरी होत असला बुद्धीनं तरी जडच आहे. चिंतन जरी होत असलं चित्तानं तरी ते जडच आहे. आणि मी 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 असा जरी अहम होत असला त्या वृत्तीत अहंकाराचा, तरी बी तो जडच आहे, जडच आहे. अहंकार जड आहे, चिखलाचा गोळा आहे अहंकार जसा झालेला सूक्ष्म मनात. त्या सर्व संस्कारानं उभा राहिलेलं भूत एक मनात, नसलेली प्रतिमा, मी 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 न कळून मी, हे पहा, न कळून मी वाटणं हाच अहंकार आहे.
काहीच्या बाही मी वाटणं हाच अहंकार न कळल्यामुळे काहीच्या बाही अवास्तव. अहंकाराचा गोळा गंगा एक पुतळा प्रतिमा उभा राहते की मी मी मी, आणि ती एक नाही स्वरूपानं. कधी काळा मी, कधी उंच मी, कधी गरीब मी, कधी माणूस मी, कधी नवरा मी, कधी बाप मी, कधी मुलगा मी. एक नाही ती. कधी करता मी, कधी भोगता मी, कधी सुखी मी, कधी दुःखी मी, कधी सन्मानित मी, कधी अपमानित मी. आणि पुन्हा एकाला धरून नाही, कशाला कशाला धरून. कधी शरीराला धरून मी, कधी इंद्रियाला धरून मी, कधी प्राणाला धरून मी, कधी मनाला धरून मी, कधी बुद्धीला धरून मी, कधी चिंतनाला धरून, चित्ताला धरून मी, कधी सत्वाला धरून, कधी राजाला धरून, कधी तमाला धरून, कधी जागृतीला धरून, कधी स्वप्नाला धरून, कधी सुसुप्तीला धरून, कशा कशाला धरून. अनेकाला धरून, अनेक काळात, अनेक अवस्थेत, अनेक प्रसंगात, अनेक मीचे रूप. याच्यातला कोणता मी? प्रत्येक वेळेला भिन्न भिन्न मी वाटतो. मग सर्व मिळून मी काय? त्यातला एक एक मी. भरता मी, बाजार मी, सर्व मिळून म्हणल्यावर मी एक बाजार आहे भरलेला का मी एक आहे? सर्व मिळून मी का एक एक मी? का याच्यातला एकटा मी? हे काही त्याचा शोध नाही, काही नाही, फक्त मी मी वाटते. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक अशी अमुक अनेक प्रकारचा, कधी हा कधी ता, क्षणा क्षणाला मी बदलतो. हो, मी ऐकलं म्हणतो तेव्हा कान झालो आपण, मी पाहिलं म्हणतो तेव्हा डोळा झालो आपण, मी बोललो म्हणतो तेव्हा वाचा झालो आपण, मी उभा आहे म्हणतो तेव्हा शरीराचा उभारलेला उभारी भाग आहे तो म्हणतो आपण, मी बसल्याला म्हणल्यावर पायाच्या आधी टाकलेला भाग म्हणतो. बसणं पायाच्या समानतात आहे, उभा राहणं पायाच्या समानतात आहे, चलणं प्राणाच्या आणि पायाच्या संबंधात आहे, त्याच्या संबंधात मी. म्हणून हे अहंकार, अहंकार अधिक अधिक अनेक प्रकारचे अहंकार. पण जड ती जड अहम वृत्ती झालेली जड आहे, वृत्ती न झालेला अहम आहे तो, ते लक्षात आला पाहिजे. आणि तो संबंधित आहे देह इंद्रिय प्राण मनाच्या जगातल्या पदार्थाच्या. पैशाच्या संबंधानं अहम असतो श्रीमंत मी, पैसा बाहेर असतो अहम आत असतो, देह बाहेर असतो अहम आत असतो, इंद्रियाची तोंड बाहेर येत अहम आत आहे त्याच्या संबंधानं, मन बाहेर आत खेळत आहे अहम आत आहे त्याच्या संबंधानं, अहम बाहेर येत नाही. विवेक आत होतो बाहेरल्या पदार्थाचा, आणि शहाणा अहम वाटतो, शहाणपणा अहम अंगावर घेतो. बाहेरल्या पदार्थाचा अविवेक आत होतो बुद्धीत, आणि मूड मी वाटतो, मूडपणाचा अहंकार येतो की न्यूनगंड होतो, हे काही कळत नाही मला, फालतू आहे मी, मूर्ख आहे मी, काही कळत नाही मला, मला लय कळत आहे. कळत आहे हा बी अहम आहे, आणि कळत नाही हा बी अहम आहे. म्हणून असे अनेक प्रकारचे अहम होत असले तर ते वृत्तीनं धरलेली गोळे आहेत, आकार आहेत, वृत्तीचे वेगवेगळ्या प्रसंगात झालेली, वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तूच्या, काळाच्या, व्यक्तीच्या, पदार्थाच्या संबंधात, देश काळ वस्तू अवस्था भेदानं वेगवेगळे झालेले अहंकाराचे गड्डे गोळे, आणि ते सर्व मनोरूप आहेत आणि मन जड आहे. म्हणून अहंकारापासून तर इदम जे सर्व पदार्थ आहेत, गाडग्या मार्क्यादी घटपटादी, हे सर्व जड आहेत. म्हणून घटपटाधिकापासून अहंकाराधिकापर्यंत सर्व जड पदार्थ आहेत. एवढेच काय, चिदाभास देखील चेतन नाही. पहा, हे तर झालं
हे तर झालं दृश्यातलं, किंवा हे तर झालं प्रकाशित होणार. सर्व अहंकार बी प्रकाशित होतोय. पण सर्व सर्व कोणाला कळण्याच्या कोणा ठिकाणी व्हायला तर आभासाच्या, तो चिदाभास, तो बी आभास चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, प्रतिछाया, प्रतिफलित आहे, प्रगटीकरण आहे. ते सुद्धा औपाधिक झालेलं आहे. ते सुद्धा चित नाही, चितचा आभास आहे, चितची सावली, चिदाची चमक आहे. चिदाचा फोटो आहे. जसा व्यक्ती आहे, व्यक्तीचा फोटो आहे. आता कॅमेरे चांगले निघल्यामुळे व्यक्तीपेक्षा व्यक्तीचा फोटो उठून दिसतो चांगला. तसा तर फोटो काढताना रेडी होऊनच काढलेला असतो, मेकअप करूनच काढलेला असतो, आणि पुन्हा फोटो मध्ये उजाळा देता येतो. कॅमेऱ्याची कला असते, कॅमेरा तेलणाराची कला असते. पुन्हा त्याच्यात काही बदल करता येतो, व्यवस्थापन करून कृत्रिम तयार करता येतं. त्या माणसापेक्षा चांगला माणूस पाहू वाटतो आणि फोटो पाहू वाटतो. ते लावलेले असतील मोठाली, ते माणसं तसे नसतील आणि फोटो तसे दिसतील. फोटो पहा देखणे वाटते, पहा मोठमोठ्याल्या पदाधिकाऱ्याची, मोठमोठ्याल्या जे प्रख्यात लोक आहेत, प्रसिद्ध आहेत, म्हणजे किती जरी उठून दिसला तर तो फोटो फोटो आहे त्याचा, तो माणूस नाही. फोटो खात नाही, फोटो पित नाही, फोटो बोलत नाही, फोटोला कळत नाही. फोटो कागद रंग स्वरूप आहे. त्या माणसाची अशी तरी प्रतिमा आहे, तो माणूस नाही. तो तसा आहे चिदाभास. चैतन्याचं उमटलेलं प्रतिबिंब आहे, प्रतिफलन आहे, प्रतिछाया आहे. तसा आरशात हा चेहरा तिकडे दिसतो, तसा मोबाईल मध्ये फोटो निघतो किंवा प्रिंटर फोटो काढतो. हे वेगवेगळे प्रकार असतील, पण त्याच जसं त्याला तसं स्वरूप दिसतंय. तसं चैतन्याचं हे चिदाभास कल्पित, ते वास्तव्याने कल्पित, हा भेद. ते निरुपाधिक आहे, उपाधिक. माणूस कागदाचा नाही, फोटो कागदाशिवाय, कपड्याशिवाय नाही. माणूस हाडामासाचा आहे, फोटो हाडामासाचा नाही. फोटो कागदाचा रंगाचा असतो, पुतळा केला तर सिमेंटचा असतो, प्लास्टिकचा असतो, धातूचा असतो, हाडामासाचा नसतो. आणि माणूस धातूचा नसतो, कागदाचा नसतो, रंगाचा नसतो, सिमेंटचा नसतो, पॅरिसचा नसतो. माणूस वेगळाच आहे, त्याचा पुतळा करा, फोटो करा, वेगळाच आहे. तो ते मटेरियल वेगळंच आहे, ते भिन्न नाही, भिन्न नाही. त्याच्यासारखं दिसलं तरी ते नाही. जसं कुटस्थाचं, ब्रह्माचं जरी बी प्रतिबिंब पडलं तरी ते कुटस्थ नाही, ते चिद नाही. चिद व्यवहार जरी झाला त्याला ते व्यवहार कल्पित असल्यामुळे तो कल्पित चिद व्यवहार आहे. ते जाणं तर यासारखी गोष्ट आहे. म्हणून ते बाकीचे पदार्थ तर सर्व जड आहेत. इतकं एवढंच काय, चिदाभास देखील चेतन नाही, चेतन नाही. आता त्याला व्यवहारात जड मानता येत नाही, पण चेतन नाही. तो खरं चैतन्य नाही ती, कारण त्याच्याशिवाय व्यवहारात जाणण्याचाच व्यवहार होत नाही. पण ते जाणणं कल्पित आहे, खोटारडा सर्व व्यवहार आहे. टीका व्यवहार सर्व हा संसार, त्या संसारातच चिदाभास आला. म्हणून चिदाभास देखील चेतन नाही. या सर्व जड पदार्थाची व्यावृत्ती करण्याकरता चिद्रूप परमात्मा आहे अशी श्रुतीने सांगितले आहे. म्हणून चिदाभासापासून तर धुळीच्या कणापर्यंत, शिवापासून तर पृथ्वीपर्यंत चिदाभास म्हणजे इथं वेष्टीतला असल्यामुळं चिदाभास आणि धुळीचा कण, आणि तिकडे समष्टीत असल्यामुळं ईश्वर, शिव आणि पृथ्वी समष्टीतलं घेतलं.
कारण कण नाही मानता तिथं पृथ्वीपर्यंत, पृथ्वीवर स्टॉप होते. एवम शिवो आणि पृथ्वीवरी, सुरुवात पृथ्वीपासून समष्टीतली आणि शेवट शिवापर्यंत. आणि वेष्टीतला आभासापासून सुरुवात आणि धुळीच्या कणापर्यंत शेवट. वेष्टी वेष्टी, कारण पृथ्वी समष्टी, धुळीचा कण वेष्टी, विश्वर समष्टी आणि इकडे जीव किंवा आभास वेष्टी. अज्ञानात, अंतःकरणात, तो मायेत. म्हणून ते सर्व जड पदार्थ आहेत असं सांगायचं आपल्याला इथं गुरुजीला. या सर्व जड पदार्थाची व्यावृत्ती करण्याकरता चिद्रूप परमात्मा आहे. या सर्व पदार्थाची व्यावृत्ती करण्याकरता श्रुती मातेनं चैतन्य, चिद्रूप, चिद असा शब्द उच्चारला. व्यावृत्ती म्हणजे निराश करण्याकरता. चिद्रूप परमात्मा आहे अशी श्रुतीने सांगितले आहे. म्हणजे परमात्मा सांगायचं नाही, याचा निराश करण्यासाठी श्रुतीने सांगितले, ही खूण लक्षात ठेवा. म्हणजे जगाचे जे जे धर्म आहेत ते ते त्याचे ठिकाणी नाहीत हे सांगण्याकरिताच ही विशेषणे श्रुतीने दिली आहेत. म्हणजे जड पदार्थाचे, जगदांपाती पदार्थाचे जे जे धर्म आहेत ते ते त्या परमात्म्या ठिकाणी नाही. असं हे नाही असं सांग, नेती नयती नयती असं सांगायचं. नयती, सयती नाही. सयती म्हणजे असं आहे असं नाही. नयती असं नाही. कसं नाही? जड नाही, असत नाही, दुःख नाही, विविध नाही, वाच्य नाही, व्यवहार्य नाही, ससंग नाही, आकारवान नाही, गुणवान नाही, रूपवान नाही, नामवान नाही, नाही 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 नाही. नेती नेती श्रुत शब्द येते अनुमाना. नाही ती नेती, नाही ती नाही ती याच सारखं नाही, असं नाही असं नाही. यालाच निषेध मुखानं उच्चार म्हणा. वेदाचा, श्रुतीचा निषेध मुखानं त्यांनी उच्चार केलाय. शब्द सर्व निषेध, निषेध करण्यासाठी निषेध मुखानं. म्हणून बुद्धी न जाणे आणि जाणे. बुद्धी न जाणे आणि जाणे ही जास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी. वास्तविकतेनं बुद्धी न जाणे, सयितीनं बुद्धी न जाणे, विधिमुखानं वृत्ती न जाणे, बुद्धी न जाणे, विधिमुखानं न जाणे आणि निषेधमुखाने जाणे. निषेधमुख म्हणजे असा नाही असं सांग, असं आहे असं सांगत नाही. असा असा आहे अशी काही जोडले नाही त्यांनी. वेदू काय काय न बोले, निषेधमुखानं वेदू काय काय न बोले, परी येथे नावची नाही घेतले, आयशे काही जोडले नाही जेने तेने. असा आहे परमात्मा असं सांगू शकला नाही वेद. उद्धटपणासारखा बोलू शकत नाही तसा. परमात्म्याकडे पाहून परमात्म्याबद्दल बोलू शकत नाही. हा परमात्म्याकडे पाठ करून परमात्म्याशी एकरूप होऊन इकडे बोलू शकतोय. असा नाही असा नाही. जसा कृष्ण परमात्मा असा नाही, असं करणारच नाही असा यशोदा म्हणत होती. माझा पोरगा चोर नाही, माझा पोरगा जार नाही, माझा पोरगा कोणाच्या घरी जात नाही, माझा पोरगा खोड्या करीत नाही, असा नाही. कसा आहे सांग तरी, कसा आहे सांग सांगितला नाही. असा नाही. तुम्ही म्हणतात तसा नाही. तुम्ही ज्या आळ घ्याली तसा नाही तो. माझा बाळ येतो सावळागे चिमणा माझा गवळीने ते खेळी राहता. तुम्ही मोठ्या ढालगाचा काही म्हणतात. 5 वर्षाची माझी बाळ अंगणी खेळी खेळ, तुम्ही लक्षात घेता तसा नाही माझा. तुम्ही जसे आरोप घ्याल तशा नाही. तुम्ही ढालगाच आहेत, तुम्ही 12 घरच्या 12 आहेत. कृष्णाबद्दल काही काय बोलली, यांच्याशी तोंड दिलं, सर्व गवळणीशी तोंड दिलं. होतं तिच्यात राजाची ती त्या सर्वाला धडकवून लावण्याची ताकद आहे तिच्यात. तशी श्रुतीमध्ये ताकद आहे सर्व जगाला धड काढून लावण्याची.
सर्व जगाची आळ धडकावून लावण्याची, समजे व्यावृत्ती करण्याची सर्वांची, घराला पाठविल्यांची याला सर्वांना. पहा, यशोदा मातेने या सर्वाला घरला पाठलेले आणि कृष्णाला वनात पाठलेले केलेली त्याची स्मृती मातेने केलेली. त्या सर्वात व्यावृत्ती केली आणि ते अव्यक्त त्याच्याबद्दल बोललेलं नाही. मग अव्यक्त गेला तो अव्यवहारी, अव्यक्त, अलक्ष्य. म्हणून कृती मातेने जे संदेश सर्व सर्व प्रकारचे शब्द उच्चारले ते व्यावृत्तक आहेत. ते परमात्म्याला असं रोखोक बोलू शकत नाहीत. परमात्म्याबद्दल व्यावृत्ती करण्यासाठी आणि यासाठीचे प्रकरण आहे सच्चिदानंद पदार्थ विवरण की सत हे परमात्म्याचं नाव नाही, सत हा परमात्म्याचा धर्म नाही. तर सत शब्द श्रुतीने जो उच्चारला सद्रूप परमात्मा आहे, सदस्वरूप आहे. पण सत शब्द जो उच्चारला तो अन्याची व्यावृत्ती करून अनेकाची व्यावृत्ती केली की आव्यावर येतात आणि आव्यावरात सत शब्द बोलता येत नाही, बोलण्याचं काम नाही. सदा सदातच प्रवेश होतो, सत्शब्द मावळतो, सत्कर्ण मावळतय, सदातच प्रवेश होतो, सत्स्वरूपता होत असते. म्हणून असे श्रुतीने सांगितले आहे. म्हणजे जगाचे जे जे धर्म आहेत ते ते त्याचे ठिकाणी नाहीत हे सांगण्याकरिताची विशेषणे श्रुतीने दिली आहेत. माया विशेषणे, कारण विशिष्टातलं बोलणं ते म्हणून असं श्रुतीनं बोललेलं आहे. कारण बोलणं जितकं विशिष्टात तितकं असते, वैशिष्ट्यच आहेत त्याची ती. म्हणून कारण विशेषण लावून ते बोलणं असतं. म्हणून हे विशेषणे श्रुतीने दिली आहेत. माया असत जड स्वरूप आहे. खरी पाहिली तर माया कशी आहे, असत आहे म्हणजे सद नाही, सत्स्वरूप नाही, जड आहे आणि दुःख स्वरूप आहे. कारण अनेकाची व्याप्ती, अनेकाचं बीज आहे तिच्यात, म्हणून अनेकाचं बीज असल्यामुळे दुःख स्वरूप आहे आणि न जाणणारी आहे म्हणून जड आहे आणि एका रूपाने राहत नाही म्हणून असत आहे. म्हणून तिचे कार्य ही सर्व असत जड दुःख रूपच आहे. आता माया तशी, माय तशी लेकर, साहजिकच आलं. बीज तसे फळ, साहजिकच आलं. बीज तसे फळ वरी आली अमंगळ, तो खोबार आहे म्हणतात. तुका म्हणे अविनाशी झाली अनुभवी, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून काय झालं, माया असं जड दुःखरूप असल्यामुळे म्हणून तिचे कार्य सर्व जगदांपाती पसारा असं जड दुःखरूपच आहे असं आपल्याला इथं सांगतात. की म्हणून माया असं जड दुःखरूप आहे म्हणून तिचे कार्य सर्व असं जड दुःखरूपच आहे. त्यात घट जड आहे हे सर्वांना कळते. आता घट म्हणजे मात आहे, गारगही जड आहे, मातीचं भांड जड आहे, माती रूपात आहे आणि जड आहे असं सर्वांना माहित आहे. त्यात घट जड आहे सर्वांना, कोणाला कळते, कुठल्याला पण कळतंय की घाट्याला कळत नाही म्हणून ते घाटाशी साठी तर त्याशी व्यवहार करते, त्याला भेट नाही, त्याच्याशी भांडत नाही कारण की त्याला माहिती, त्याला कळत नाही. मग त्यात घट जड आहे सर्वांना कळते. आपला देह देखील जड इतका जड आहे पण हे जड आहे असे मात्र सर्वांना कळत नाही. कळत नाही असं नाही पण सर्वांना कळत नाही, बहुतेकांना कळत नाही की देह जड आहे. देह जड आहे स्वरूपानं खरं आहे पण देह जड आहे असं सर्वांना कळत नाही. ज्याने विवेक केला, जो अंतर्मुख झाला, ज्यानं पाहिलं ताडून थोडं चिंतन केलं, शास्त्राचा आधार घेतला, संतांची संगत केली किंवा बुद्धी शुद्ध करून जर विचार केला तर त्यालाच कळू शकतं हे की देह जड आहे. त्यात जड आहे हे सर्वांना कळत नाही कारण देह जड आहे हा अनुभव नाही. देह जड आहे हा विवेक आहे, विवेकानं झालेला निश्चय देह जड आहे, अनुभवानं देह चेतनच आहे. तर अनुभव याला चिमटा घ्या कळतंय, अग्नीचा स्फुल्लिंग लावा पोळतंय की मला कातडीलाच पळालं, जिभेवर साखर टाका जिभेलाच कळाली, गोड लागली. कानाच्या पडद्या वाटत ऐकू आलं, काना वाटत ऐकू आलं म्हणजे कान देहाताचे एक भाग आहे शरीराचा, हाडामासात मासाचा आणि त्यालाच ऐकू येतंय. बुबलं हाडामासाचेच आहे, शरीराचाच भाग आहे त्यालाच दिसतंय. असं सहजच सहजच स्वाभाविक समज होऊन बसतो, निश्चय होऊन बसतो की देह चेतन आहे. काय असतं
तिचा होत असतो. टाकून टाकून तिचा अनुभव. कारण पण शरीराला अनुभव येत नाही. ध्यानात घ्या. बॅटरी येत नाही पण काचाचा उजेड नाही. आता काच आहे पण गुलपत्ता काचा असल्या बल्बचा पण ते त्या काचाचा बी उजेड नाही. उजेड नेमका कोणाचा? ते पहा, बाहेरल्या भिंतीचा, मातीचा, दगडाचा उजेड नाही यासाठी विचार करावा लागत नाही. हे अनुभवानं कळत नाही. पण काचाचा उजेड नाही. बॅटरीच्या, गुलपाच्या बी काचाचा उजेड नाही. काचेचा उजेडच नाही. त्या मागलं होल्डर होल्डर ते चमकदार पाड्याचं चमकत ते डोळे ती पाहिली कळत नाही. मला कळत नाही. बॅटरी खोली उजेड काय काम कर काय करतो. महाराज नेटवर्क कमी झालं वाटतं. कॅमेरा बंद करून टाका तुमचा. ठीक आहे. आवाज प्रत्येकाचं काय काम आहे? आवाज काढायला आता याला का कट होऊन जाईल? हा ठीक आहे ठीक आहे. हा नाही हरकत नाही. येतोय याला का आता? हो 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 येतोय महाराज. आता आवाज येतोय. आवाज येतोय महाराज. हा ठीक आहे ठीक आहे. बोलायलो ना मग आता. हा तर मग प्रत्येक गोष्टीचं काय काम आहे? बॅटरीच्या बॅटरीचं होल्डर काय काम करतं? मागलचं पारातो. गुलपाचा काच काय काम करतो? आतली तार काय काम करते? बाहेरला काच आहे प्रकाश ज्याच्यातून बाहेर येतो तो त्याचं काय काम आहे? कशासाठी लावलेला आहे? बटणं कशासाठी? मागचं ढक्कन टोपण कशासाठी? माझा शील कशासाठी? त्या शिलातला काळा भाग काय काम करतो? आतलं कार्बनचं एक नळी असते ती काय काम करते? शिलाची बाहेरच्या टिकल्या असतात त्या काय काम करतो? पाठीमागचा भाग शिलाचा जो साप असतो प्लॅन मध्ये तो काय काम करतो? पुढची गुंडी असते शिलाची त्या शेलची ती काय काम करते? मागची स्प्रिंग असते टोपणाला ती काय काम करते? ढकणाला. त्या बॅटरीचं सर्व समालोचन सर्व पार्ट कोणाकोणाचं काय काय योगदान आहे? काय काय सहकारी सर्व मिळून उजेड पाडा. पण उजेड नेमका कशाचा आहे? बाकीच्याचे काय काय काम आहेत? कोणाची कोत किती? उजेड कोणाचा आहे? उजेडाचा सिंहाचा वाटा कोणाचा आहे? हे चिंतन केल्याशिवाय बॅटरीची खोल उखळ केल्याशिवाय सविस्तर मनन केल्याशिवाय लक्षात येणार नाही. म्हणजे विचारपर लोक ओळखीती भोंगाडी नाहीत ओळखीत कोणी बी. जे विचारपर आहेत, विवेकशील आहेत, बुद्धीचा वापर करतात, बुद्धी राखून ठेवतात, चांगला आहार घेतात, चांगलं वाचन करतात, चांगलं ऐकतात, एकांतात चिंतन करतात, अंतर्मुख होतात, गैरुंग्यावनी कशाच्या नादी लागत नाहीत. त्याला जे कळते कोणाला कसं कळन? मूर्खाच्या गोष्टी नाहीत ना. म्हणून देह जड आहे हे सर्वाला कळत नाही. आणि देह जड कळाले की झालं लय मोठं कळालं. मग देह निरची तरीन बोलावया नुरी नुरी. देहाचा निराश झाल्यास राहिलच का देहाच्या निराशी पावी जी आठाया. म्हणून महाराज म्हणतात की देह जड आहे हे सर्वाला कळत नाही. म्हणून आपला देह देखील घाटा इतका जड आहे पण देह जड आहे असे मात्र कळत नाही. त्याचे कारण असे आहे की घट नेहमी इदम कक्षेत असतो आणि देह नेहमी काय घट नेहमी इदम कक्षेत असतो आणि देह कधी इदम व कधी अहम कक्षेत येतो आणि अहंकार तर नेहमी अहम कक्षेतच असतो. या तिन्हीचं वर्णन गुरुजीने किती सुंदर केलेलं आहे. गुरुजी सांगतात याच काय कारण आहे? देह जड असून सर्वाला जड का निश्चय होत नाही? हे जड देह दगडा इतकाच जड आहे. दगडा लाकडाचा देह आहे काय? दगडा लाकडा मातीचा लाकडाचा देह नाही तर कसा आहे?
काही मातीचीच भाग लाकडातून म्हणजे वनस्पतीतून आलीत अन्नाच्या रूपाने. आहे काय दगडन लाकूड, दगडन माती, म्हणजे मातीच पाण्यामुळे खेचल्या गेली मुळ्यानं. माती पाण्यातून, पाणी आणि माती मुळ्यानं खेचली आणि वारं आणि प्रकाश पानानं खेचला वनस्पतीच्या. झाले 4 भूत. आणि आकाशात कणीस आलं, आकाशात उंबी आली, आकाशात शेंग आली, आकाशात फळ लागलं. फळ, शेंग, वंबी, कणीस कशामुळे झालं? झाडाला काय आले? तर पानानं काय काम केले? वारं आणि प्रकाश संश्लेषण केलं पानानं. मुळ्यानं काय केलं? माती आणि पाणी खेचून घेतली मुळ्यानं. मुळ्याने खेचली म्हणजे प्राणानं मुळ्याच्या माध्यमातून खेचली. प्राणशक्ती त्या झाडात ती पानाद्वारे काम करते, प्रकाश आणि वायू संश्लेषणाचं, श्वसनाचं. आणि ती प्राणशक्तीच मुळ्याद्वारे काम करते. मातीतले घटक, अन्नद्रव्ये पाण्याच्या मार्फत, पाण्याच्या वाहनातून, पाण्यातून, जसं आपण पाण्यातून औषध घेतो तसं पाण्यातून ते अन्नद्रव्य, आणि पाणी बी आणि अन्नद्रव्य बी पाण्यासोबत मुळ्याने घेतली. फळाद्वारे वरच्या पानापर्यंत पोहोचली. पानानं आपल्या फलातून, त्या बारीक छिद्रातून, सूक्ष्म छिद्रातून खेचून घेतला वायू आणि प्रकाश संश्लेषण केलं. खालून वायू वरून प्रकाश श्वासला पानानं. ध्यानात घ्या. आणि खाली मुळ्यापर्यंत पाठीला, मुळ्यानं खेचल्यावर पानापर्यंत, शेंडापर्यंत पाठीलं. आणि दोन्ही मिळून 4 भूताचा संख्या झाली. आणि आकाशात पोट, फांद्या, पानं, फुलं आणि त्याचं पर्यावसन शेवटी फळात झालं. आकाशात, आकाशाच्या स्थानात झाड पोचलं, फळ पोचलं, फळापर्यंत आलं. झालं पंचभूत. पंचभूताचंच फळ आहे, पंचभूताची शेंग आहे, पंचभूताचंच कणीस आहे, ओंबी आहे, पान आहे, खोड आहे, मुळ्या आहे, फाट्या आहेत. सर्व अन्न पंचभूताचंच आहे, पंचभूताचंच मिश्रण आहे. आणि ते जड आहेत पंचभूत. आणि त्याच्यापासूनच देह झाला कोणाला माहित नाही. त्याचाच देह, त्याचाच वाढलाय. रक्त, विरी, रेत, अस्थि, मांस, मज्जा काय असेल ते त्याचंच आहे, अन्नाचं. म्हणून आला अन्नमय कोश म्हणते त्या देहाला. मग अन्नच आहे उभं, अन्न जड आहे, जडाचं आहे, हे कोणाला माहित नाही. म्हणून देह जड आहे. कारण दृष्टीनं देह जड आहे. त्याचं कारण पहा. आणि विवेकानं देह जड ठरतो आता इथं. कारण की हे जाणे ना, याच्याद्वारे जाणणं व्हायलंय, याच्यात जाणणं व्हायलंय. देहात देह जाणीत नाही. देहात जाणण्याचा व्यवहार व्हायलाय. देहात देह करीना जाणण्याचा व्यवहार इंद्रियाद्वारे व्हायलाय. इंद्रिय करीना जाणण्याचा व्यवहार इंद्रियाद्वारे मनात व्हायलाय. मन करीना जाणण्याचा व्यवहार मनात व्हायलाय, मनाच्या ठिकाणात व्हायलाय. देहाच्या खोलीत प्राणाच्या साह्यानं, इंद्रियाच्या द्वारानं मनात जाणण्याचा व्यवहार व्हायलाय. मन नाही करायला. चिदाभासाच्या ठिकाणी, मनात चिदाभासाच्या ठिकाणी पॉइंट पकडला तो. आणि तो चिदाभास परमात्म्याचं प्रतिबिंब आहे, परमात्म्याची छाया आहे, परमात्म्याचा कवाडसा आहे, किरण आहे, चमका, कुठस्थाचा, त्या अधिष्ठान आहे. असं जर आपण विश्लेषण केलं तर देह जड आहे, जडच आहे, असा विश्लेषण केल्यावर, विवेक केल्यावर निराश होत असतो देहाच्या चेतनतेचा. पहा, देह बदलतो म्हणून सत नाही. देह जाणीत नाही असा निराश पाहिला, त्याची भौतिकता पाहिली तर जड ठरतो. हे विवेक केल्यावर ठरत असतं. म्हणून आपण पाहायला लागलो की माया दुःखरूप माया असंच जड दुःखरूप आहे, म्हणून तिची कार्य असलेलं सर्व असंच जड दुःखरूप आहे. पण घटपट आधी दुःखरूप असंच जड दुःखरूप आहे ते सर्वांना कळतंय. पण आपला देह देखील घटा इतका जड आहे, पण हे आहे असे मात्र कळत नाही. त्याचे कारण काय आहे तर त्याचं कारण सांगितलं की देह घटपटादी पदार्थ नेहमी इदम कक्षी देतात की हे माझ्या लांब आहे, दूर आहे, दुसरे माझ्याहून वेगळी अनात नाहीत. इदम मध्ये पाहतो त्याला हे म्हणून.
आणि देहाला कधी हे म्हणून पाहतो आणि कधी मी म्हणून पाहतो. कधी हा देह म्हणतो, कधी मी माणूस म्हणतो, मी देही, मी काळा आहे. हा माझा हात म्हणतो आणि मी उचललं म्हणतो, मी दिलं म्हणतो, मी घेतलं म्हणतो. दिलं गेलं उचललं तर हातानं. मग हात हा म्हणतोस तू, हा माझा हात का तो हात. कधी मी माझा हात म्हणतो आणि व्यवहार केला की त्याला मी म्हणतो पण मी उचललं. अरे हाताने उचललं म्हण ना, हात तुझा आहे का तू आहे. ध्यानात घ्या. तुम्ही तुमच्या मुलाला काय म्हणता, माझा मुलगा म्हणता. मग पाहुणे आली आणि त्याला पाणी सांगितलं आणि पाहुण्याला पाणी दिलं त्या मुलानं प्यायला. ध्यानात घ्या. आणि मग पुन्हा मग कोणी नंतर त्याचं बोलायचं झालं तर काय म्हणतो की मी पाहुण्याला पाणी दिलं. अरे तू कुठं दिलं, तुझ्या मुलाने दिलं ना. तू तो घातलेला होता, मांडी मोडली नाही. तू मुलाला ऑर्डर दिली पाणी आण, मुलानं आणलं, मुलानं दिलं त्याच्या हातात त्यानं पिलं. तू पिलं का आणलं. तू पिलं बी नाही, पाहुण्याने पिलं आणि आणलं नाही, मुलानं आणलं. मुलगा तू नाही ना, तुझा आहे. मग तुझ्या मुलानं आणलं ना. तसं हाताला काय म्हणतो, माझा हात म्हणतो. उचललं की मी उचललं म्हणतो, दिलं की मी दिलं म्हणतो, घेतलं की मी घेतलं म्हणतो. असं कसं करणार तू. हात तुझा आहे का तू आहे, एक ठरवी आधी. मग तुझ्यानं केलं का तू केलं. वर्मणीने कोण करीता तू. किती सोपी गोष्ट आहे. पण आपल्याला काय आहे, कधी देह इदमच्या कक्षेत पाहतो. हा मानताना, हा हात मानताना इदमच्या कक्षेत पाहिला की हा हात आहे, दुसरा मला सोडून, मीला सोडून अनात्मा म्हणून पाहतो. आणि कधी आत्मा मी म्हणतो त्याला, कधी मीच म्हणतो. मी हात, मी पाय, मी चाललो, माझा पाय म्हणतो आणि चालला की मी चाललो म्हणतो, मी गेलो म्हणतो, मी आलो म्हणतो. किती हाच मूर्खपणा आहे, हाच अविवेक आहे. यालाच अविद्या म्हणते. पहा पहा कसे येत. करता नसताना करता वाटतंय, भोगता नसताना भोगता वाटतंय, काळा नसताना काळा वाटतंय, आकार नसताना आकार वाटतंय, जन्माला नसताना जन्माला वाटतंय, मरणारा नसताना मारणारा वाटतो. हीच भ्रांती, हीच अविद्या आहे. आणि त्या शुद्ध दुःखरूपाच्या ठिकाणी नित्य शुद्ध सुखरूप आणि आत्मा अशी भ्रांती होत असते. हीच अविद्या सांगितलेली पातंजली शास्त्रात सुद्धा. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, चालला आपला विषय की ह्या कधी कधी देहाला इदम मध्ये पाहतो, कधी अहम मध्ये पाहतो. इदम म्हणून, आणि दगडाला नेहमी इदम मध्ये पाहतो म्हणून दगड जड कळतो, घट जड कळतो. परंतु देहाला कधी इदम मध्ये आणि कधी अहम मध्ये पाहतो म्हणून असा घोळ होतो. इदम मध्ये पाहिल्यामुळे देह कधी जड वाटतो आणि अहम मध्ये पाहिल्यावर पुन्हा चेतन वाटतो, म्हणून असा भ्रम होतो. ते गुरुजी सांगतात आपल्याला देह देखील घटा इतका जड आहे, पण हे सर्वांना कळत नाही. त्याचं कारण सांगतात की घट नेहमी इदम कक्षेत असतो आणि देह कधी इदम तर कधी अहम कक्षेत येतो. त्या जीवाच्या ब्रह्मज्ञानाच्या कक्षेत तसा येतो. तसा म्हणजे तो अहम नसतो देह. ध्यानात घ्या, अहम कक्षेत नाही, पण याला भ्रामन वाटतो, याला दिशाभूल झालेली, याला अविद्या, याला भुली, याला भ्रम, याला मोहिनी, याच्यात विकार आहे, त्याच्यात जाणणं नितळ नाही. म्हणून याच्या कक्षेत तसं होतं, याला तसं वाटतंय. जसं दिशाभूल झालेल्या माणसाला सूर्य व्यवस्थित जरी उगाला तरी उलटा उगालेला वाटतो. ध्यानात घ्या, दिशा याला भूल झालेली असती. तसं याचं अव्यवस्थित विपरीत ज्ञान असतं जीवाचं. म्हणून जीवाच्या कक्षेमध्ये तशी बदल होती. याला इदमच्या कक्षेतच असताना अहमच्या कक्षेत तो समजत असतो. म्हणून गुरुजी म्हणतात की कधी अहम कक्षेत येतो आणि अहंकार तर नेहमी, आणि हा तरी इदम कक्षेत किंवा अहम कक्षेत असतो, आणि अहंकार तर नेहमी अहम कक्षेतच असतो. देह असा होतो कधी इदम कधी अहम. आणि अहंकार जे होईल, अहंकारच येतो, तर अहंकार ते इदम कक्षेत कधीच येत नाही. ते इदम कक्षेत खोल ज्यानं विवेक केला त्याचा येतो. हा माऊली कशी गोळी काढतात, त्याला इदम कक्षेत घेतात. त्या गोळीमध्ये हा विचारून अहंकारू सांडीजे. हा माऊलीने किती गोड शब्द दिलेत आणि त्याला इदम कक्षेत टाकले, विवेकानं ओळखले. हा अहम नाही, हा तसा हा दगड, हा मोबाईल, हा पेन, हा रुमाल, हा पाय, हा हात, हा दात, तसाच माऊली हा अहंकार म्हणतात. हा देह पाहती माता कशी म्हणतीस, मताला हा देह नाशिवंत मलमूत्राचा, हा म्हणते. हा म्हणजे इदम समोर आपल्याला, पुढं दुसरा, मी म्हणून दुसरा वेगळा.
इदम कक्षेत घातला त्या मातेनं देही. बाळाला शिकविलं मदाला सांग, हा दे, मी दे नाही, तू दे नाही बाळा, हा देही. आपण नाशिवंत ते चांगला नाही, तू चांगला समजित लोक मूर्खपणा मळ कल्पनेमुळे. चांगला नाही, मलमूत्राचा बांध आहे. मलमूत्राचं चांगलं कसं? जहार चांगला असतो का? जहार गोरा असतो का काळा? रूपवान असतो का कुरूप? जहार. आणि जहाराचा देही, जहारच देही, जहारच म्हणते त्याला. जहार जेवणी जहार आहे. आणि त्याला आपण फोटो काढतो, चांगलं वाटतं, म्हणजे किती मूर्खपणा आहे. म्हणून मळमूत्राचा, मळमूत्र आहे, मळमूत्र. मळमूत्र याच्यातून निघत नाही, हेच मळमूत्र आहे. याच्यातून निघत म्हणजे जसं ध्यानात घ्या, ज्याच्यातून जे निघत त्याच्यात तेच असते. बर्फातून पाणी निघते, अरे बर्फच पाणी. ध्यानात घ्या, जरा ध्यानात घ्या. एखाद्या पेटीतून माती निघायली, मातीच झालेली, जे निघायले तेच आहे त्याच्यात. ध्यानात घ्या, ज्याच्यातून जे निघायले तेच आहे त्याच्यात. तसं देहातून मळमूत्र निघायले म्हणल्यावर मळमूत्राचाच बांध आहे, तेच आहे त्याच्यात. ते दुसऱ्याला अन्य जरी काही टाकलं त्याच्यात, तर त्याचं मळमूत्र बनतं, ते मळमूत्राचाच बांध आहे. मग ते तर नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांध आहे, आणि पुन्हा हाय हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. खूप वेळ झाला मी आता पाहिलं. म्हणून सांगायचं तात्पर्य की देह कसा आहे, तर इदम आकारामध्ये, म्हणून हा देह म्हणतात महाराज. तसंच ज्ञानोबाराच्या ओळीमध्ये हा विचार केल्यावर अहंकार देखील हाय. कारण की हे हा देह ध्यानात घ्या, एवढं सांगतो थोडी मजा येते त्याच्यात थोडी. हा देह ज्याने कळाला ते हे इंद्रिय 5, ती इंद्रिय कार्य करायला लागले, उघडण्याचं डोळे आणि पाहण्याचं बाहेर, बुबळ फिरण्याचं, तर ती शक्ती लागली ती हा प्राण वापरण्यात आला. डोळ्याला फिरण्यासाठी, पापण उचलण्यासाठी वापरण्यात आलेला हा प्राण, वृत्ती बाहेर जाण्यासाठी वापरण्यात आला हा प्राण, आणि ही बाहेर गेलेली आज होती बाहेर चालली ही वृत्ती, मी नाही वृत्ती, ही वृत्ती इदम कक्षेत. आणि त्या वृत्तीमध्ये कळायला लागलेला हा देह, हे जग, हे प्राण, हे इंद्रिय. आणि त्या वृत्तीमध्ये यायला मी मानण्याचा हा अविवेक, हे मी नसताना मी मानण्याचा हा अविवेक, आणि त्या अविवेकानं झालेला हा अहंकार. म्हणजे नसून तसं म्हणतो, ते हे बाहेर असून दुसरा असून मी मानण्याचा हा मूर्खपणा, आणि त्या मूर्खपणानं पोचलेला हा अहंकार. अहंकार सुद्धा इदमय, मूर्खपणा सुद्धा इदमय. आणि संतांचा ऐकून झालेला हा शहाणपणा सुद्धा इदमय, विवेक सुद्धा इदमय. बुद्धीचा विवेक इदमय, आणि बुद्धीचा अविवेकानं झालेला, दुर्बुद्धीनं झालेला अविवेक हा विविधमय, हा अहंकार. मी अहंकाराधिकाचा साक्षी, मी विवेकाधिकाचा साक्षी, मी वृत्त्याधिकाचा साक्षी, मी प्राण, इंद्रिय, देह आणि बाकीचे पदार्थ या सर्वाचा साक्षी. मी शहाणा नाही, येडा नाही, इदम मध्ये नाही, अहम मध्ये नाही. असं आपल्याला आपलं कधी दर्शन त्याचा प्रसंग येतो का? असं कधी आपल्याला आपण पाहतोच का? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिली. म्हणून सांगायचं तात्पर्य हे कधी, म्हणून अहंकार कधीच नेहमीच अहम कक्षेत असतो, म्हणून इदम कक्षेत कधीच येत नाही अहंकार. तर म्हणून अहंकार तर नेहमी अहम कक्षेतच असतो. अहंकार चिदाभास हे आत्म्याचे अगदी जवळ पंक्तीला बसलेले आहेत. म्हणून हे अहंकार, चिदाभास, ही वृत्ती ही तर लय जवळ बसलेली पंक्तीला जवळ, म्हणून जवळ बसलेली ओळखी येत नाही, त्यासारखे दिसते. लांबून त्यासारखे दिसते, कारण त्या पंक्तीला बसली तशी.
आणि त्याच्यानंच हे चमकायले, मग हे चमकायले की ते चमकायले कळत नाही येडे यायला. जसा बल्ब प्रकाश पाडला विद्युतचा टंगणच्या तारचा, पण आतून होल्डर जवळच आहे किंवा बाहेरचा काच जवळच आहे, काचेच्या बाहेरचा तो काय चमका पदार्थ चमका कपडा तो जवळच आहे. मग तेच चमकायलाच वाटते याडीला काय, ते जवळ येतं आणि त्याच्या पत्त्याच्यानं हे चमकत येत. मग ते चमकायला हे चमकायले, चमक कोणाची, प्रकाश दीप्ती कोणाची, हे लय विचार करून जवळ विश्लेषण करीन त्याला कळून. बाकी त्याला काय हे सारखं ते सारखं. राज सत्ता आहे, राज सत्ताच प्रधानाच्या ठिकाणी वाटते, सेनापती ठिकाणी वाटते. राज सत्ता असते ती, सेनापती कार्य करतो पण सेनापतीची सत्ता नाही ती. प्रधान कार्य करतो सर्व व्यवहार, पण प्रधानाची सत्ता नाही ती. आणि राज व्यक्ती वेगळा आणि राज सत्ता वेगळी. राज सत्ता अखंड एक असते, व्यक्ती बदलतो राजा, प्रधान बदलतो. प्रधान व्यवहार करायला आहे, बदलला जातो. सेनापती व्यवहार करायला युद्धाच्या टायमाला आहे, द्वारपाल द्वार सांभाळायला आहे. ध्यानात घ्या, त्याच्यात बी राज सत्ता आहे, तो बी चांगला पशागन तीन त्याची काठीन द्वारपाल किंवा देव शब्दार असतो. साधा दिसतो का तो, सामान्य दिसतो का, फरकत आहे त्याच्यात, मारतो येऊ देत नाही आपल्याला कोणाला दुसऱ्याला. तर ती सत्ता त्याची नाही, ती राज सत्ता आहे. द्वारपाळात दिसायली, सेनापतीत दिसायली, प्रधानामध्ये दिसायली आणि राज व्यक्तीमध्ये दिसायली राजसत्ता. त्याप्रमाणेच आत्मसत्ता ब्रह्मसत्ताच अहंकाराधिकाधिक मध्ये, आभासाधिकामध्ये, वृत्तीधिकामध्ये, प्राणाधिकामध्ये, इंद्रियाधिकामध्ये दिसते. पण त्याची नाही ती. शिवाय ऐकायला अक्कल लागते, बुद्धी लागते, संतांची संगत लागते, विवेक लागते, अंतर्मुक्ता लागते, शुद्ध सात्विकता लागते, डोळसपणा लागतो. आणि ओळखीलं ये पश्यंती सपश्य, हे ज्यांना ओळखीलं त्यालाच कळालं. म्हणून सांगायचं तात्पर्य, अहंकारचे दाबाचे आत्म्याचे अगदी जवळ पंक्तीला बसलेले आहेत, म्हणून ते आत्म्यासारखे दिसतात, परंतु ते आत्मा नाहीत हे ओळखावं लागतंय. कारण चैतन्याकडून जे जे प्रकाशित होत असते ते सर्व जड असते. चैतन्याकडून जे जे काही प्रकाशित व्हायला लागलेलं आहे ते जड आहे. प्रकाशित होणार प्रकाशक नसते, म्हणून चैतन्याकडून जे जे प्रकाशित व्हायला लागले ते जड म्हणून पहा. किंवा दुसरी बाजू सांगतात, स्वतःकडून जे प्रकाशले जात नाही त्याला जड म्हणावे, कारण ते स्वतःकडून कुठे स्वसंवेदी. पहा तुम्ही आता मोबाईलला तुम्ही प्रकाशित करायले, मोबाईल स्वतःनं प्रकाशित व्हायला का? मोबाईलची जाणीव मोबाईलला आहे का? मोबाईलचं ज्ञान मोबाईलला आहे का? तुम्ही जसे तुम्हाला आहेत स्वसंवेदी स्वतःनं, तसा मोबाईल स्वतःनं मोबाईलला आहे का? मोबाईलचं अस्तित्व मोबाईलला आहे का मोबाईलची जाणीव मोबाईलला आहे? आणि अस्तित्व आणि जाणीव दोन नाही, सत्ता आणि प्रकाश एकच आहे. आताच पाहिला आपण सच्चिदानंद. मग मला जाणीव आहे, मला अस्तित्व आहे, निर्गुण चेतन माझं अस्तित्व आहे. आणि मोबाईल सगुण दिसायलाय, जड दिसायलाय. पण जडाला अस्तित्व कुठे? जडाला मीच वागायलो, मीच आहे म्हणायलो. त्याला त्याचं आहे का? त्याला त्याची जाणीव आहे? त्याला त्याचं ज्ञान आहे का? त्याला त्याचं अस्तित्व आहे? म्हणून मोबाईलचं जर ज्ञान नाही, हे कबूल आहे, तर मोबाईलला मोबाईलचं अस्तित्वच नाही. मला माझं अस्तित्व बी, मला माझं ज्ञान बी, म्हणून मीच सदैव मीच चिद आहे आणि खरंय. म्हणून महाराज म्हणतात हे कळालं पाहिजे. म्हणून स्वतःकडून तो मोबाईल विराजमान नाही, अस्तित्वात नाही, स्वतःकडून प्रकाशित जाणीव नाही त्याची. म्हणून स्वतःकडून जे प्रकाशले जात नाही त्याला जड मानावी. मोबाईल आपण उदाहरणाला घेतला, कोणती बी जड वस्तू स्वतःकडून तिला तिचं ज्ञान नाही म्हणून ती जड आहे, आणि एकूणच आत्मप्रकाशानं ती प्रकाशली जाते म्हणून ती जड आहे. म्हणून जे जे ज्ञ आहे ते जड आहे. जे जे ज्ञ आहे ते जड आहे, आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञातृत्वाचा आरोप येत नाही ते जड आहे. आपल्या ठिकाणी इथं ज्ञातृत्व, चैतन्यावर ज्ञातृत्वाचा आरोप येतो आणि ते ज्ञ नसते. आणि
ते त्यांनी ज्ञेय नसते आणि ज्ञातृत्वाचा आरोप येत असतो त्याच्यावर. आणि हे ज्ञेय म्हणून कळायले म्हणून ज्ञेय म्हणून जेरी, आणि त्याच्यावर ज्ञातृत्वाचा आर येतच नाही. तो जाणला कोणी, मोबाईल कोणाला पाहिलं, मोबाईल कोणाला मागं जाणलं होतं किंवा पुढे कोणाला जाणे किंवा आता कोणाला जाणायला मोबाईल, असा ज्ञातृत्वाचा त्याच्यावर आरोपच येत नाही ज्ञेयावर या पदार्थावर. म्हणून ते जड आहेत. स्वतःकडून जी प्रकाशली जात नाही त्याला जड म्हणावी. या त्या जडाच्या व्यावृत्तीकरिता श्रुतीने आत्माची द्रूप आहे असे म्हटले आहे. त्या अशी जड पदार्थाची व्यावृत्ती निराश करण्यासाठी जड वस्तू चेतन नाहीत, जड वस्तू सद नाहीत, जड वस्तू अस्तित्वातच नाहीत, जड वस्तूचा अत्यंत अभाव आहे असं सांगण्यासाठी चिद हा शब्द श्रुती मातेने उच्चारलेला आहे. आपण उपयोग झालेला आहे. म्हणून ज्याप्रमाणे थेंबात लेख धरू येतो त्या मापाचा, पण ती व्यावृत्तक आहे त्याप्रमाणे तशी आसदाची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूपाशी. अशा प्रकारचं खूप चिंतन आपल्याला गुरुजीनं किंबहुना सर्व साधू संतांनं, महात्म्यानं, गुरुजनांनं आणि ऋषीमुनीनं, श्रुतीशास्त्रानं खूप आपल्याला सखोल असं आपलाच अनुभव, आपलेच विवेक आपल्या हातात दिलेला आहे आणि आपल्यालाच आपलं साक्षीत्वानं पाहायला लावलेलं आहे. अशा प्रकारचं हे अमृत अनुभवाचं स्वसंवेदी स्वतंत्र अनुभवाचं चिंतन गुरुजी आपल्याला खूप आपल्या बारकाव्यानं लक्षात आणून देतात. ते आपण मोठ्या प्रेमानं लक्षात घ्यावं आणि त्या निश्चयामध्ये असावं. ठीक.